भंडारा जिल्ह्यामध्ये इथं येऊन स्वतः मी शूट करायलो. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. येण्याचं कारण म्हणजे आपला 22 नंबर बॅचचा विद्यार्थी वैभव मेश्राम आणि त्याचा हा सुंदर असा फार्म SR ॲग्रो फार्म नावानं आहे. शेळ्या प्लस कुक्कुट पक्ष्यांचा आणि NLM ची 500 शेळ्यांची योजना मिळवलेला सबसिडी सहित. आता हा सगळा फार्म इथलं सगळं सेटअप, वैभव सोबत कोण कोण काम करतंय, त्याचा परिचय, त्याचा ॲड्रेस आणि शेळी पालनाच्या आणि कुक्कुट पालनाच्या दुनियेत कोविड पासून उतरल्याच्या नंतर त्याचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. नमस्कार, माझं नाव सतीश रणेर. तुम्ही पाहताय आधुनिक शेती युट्यूब चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून शेळी पालक आणि कुक्कुट पालकांना महाराष्ट्रातल्या तसेच भारतातल्या खूप सारी मदत झाली आहे, तुम्हाला माहिती. सगळ्यात महत्वाचं, चॅनलवरती मनापासून स्वागत. ॲड्रेस आणि याची सुरुवात. माझं नाव वैभव सुदेश मेश्राम आहे. मी भंडारा इथे राहतो. माझा फार्म मुक्काम पांजरा इथे आहे, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा. हा फार्म मी 2021 मध्ये टाकला, कोविडमध्ये, एप्रिल महिन्यात. आता या फार्मला एप्रिलमध्ये 5 वर्ष होतील, पूर्ण होतील या एप्रिलमध्ये. हा फार्म मी या दृष्टीने टाकला की मला नोकरी नव्हती करायची, मला आपल्या ॲग्रिकल्चर फार्मिंग मध्ये काहीतरी करायचं होतं. घरी काही शेळ्या होत्या, मोठ्या इकडे 2, 4, 5 शेळ्या. म्हटलं आपण शेळी पालनात उतरू. तुझं कुटुंब सगळं आहे या सगळं आहे. निमित्ताने मला एकदा सगळ्यांचा परिचय करून देतो. हे माझे मोठे पप्पाचे माझा फार्म पाहतात. त्यानंतर हे माझी मम्मी आहे. त्यानंतर माझ्या मम्मीचे मोठ्या बहीण आहेत, बडे मम्मी. ही माझ्या मोठ्या मम्मीची मुलगी आहे. त्यानंतर हे माझे मामा आहेत आणि हा माझा मित्र सोनू भाऊ. यांचा पण कुक्कुटपालनाचा फार्म आहे. म्हणजे आम्ही जेवढे मित्र आहोत तेवढे 7-8 मित्रांनी सुरू केलं. मामाचाही गोट फार्म आहे, कुक्कुटपालनाचा फार्म आहे. म्हणजे तेवढे आता मी या क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न करतो. आणि माझे मित्र मंडळी, जसा हा करण आहे जो मला कालपासून साथ देतोय, आपल्याकडे कार्यक्रम आहे करायचा आहे म्हणून. म्हणजे मी जेवढं आहे हे यांच्यामुळे आहे, या क्षेत्रात आहे. हे लोक आहेत म्हणून मी या क्षेत्रात काम करतोय ना. ते एकट्या माणसाचं या क्षेत्रात काम करणं शक्य नाही. जसं तुमच्याकडे रामेश्वर भाऊ आहे तसं माझ्याकडे सगळं परिसर पूर्ण समजावून सांगा. मी सांग कोणता शेड कसा आहे, आपण थोडंसं चलत जाऊ, ह्या सगळ्या गोष्टी बघूया. ह्या शेडची साईज आणि उंची वगैरे सगळ्या गोष्टी. कारण हा एलिव्हेटेड कधी बनवला होता? हा शेडला आता 1-1.5 वर्ष पूर्ण होईल जवळपास. हा शेड 80 बाय 40 चा आहे. आपली 40 लांबी रुंदी आहे आणि 80 लांबी आहे. हा जवळपास 300 गोट येतील. एवढा मोठा शेड आहे हा. 300 शेळ्यांची कॅपॅसिटी बसू शकते, आरामात बसू शकते. बरं, आता इथं पायऱ्याला लाकूड वापरलेलं आहे. लाकूड यासाठी वापरलंय, प्लास्टिक वरनं पाय घसरतात, कारण प्लास्टिक आपण स्लोप मध्ये लावतो आणि पावसाळ्यामध्ये पाय घसरतात. त्यामुळे मग आम्ही इथं लाकूड वापरला. शेवटी मग मी म्हणलं आलं का नाही, शेवटी लाकडाचं महत्त्व सांगितलेलं. इथं पॅलेट आहेत, हे प्लास्टिकचे पूर्ण फ्लोरिंग आहे. फ्लोरिंग पूर्ण त्यांनी हे केलं. आणि इथं लाकूड मी सांगतो की जर चांगला भेटत असेल तर लाकूड वापरा. ठीक आहे. रॅम्प 2 पद्धतीचा बनवला, सुंदर. हा, इथे आतमध्ये आल्याच्या नंतरची व्यवस्था सगळी एक सांगू इच्छितो सर्वांना. हा जो शेड आहे, असे 3 शेड, म्हणजे 2 रेडी आहेत आणि एक तिकडे बनवायचं आहे. आणि इथं आज रविवारी मी ट्रेनिंग प्रोग्राम लावलाय. वैभवला म्हणलो होतं, वैभवनं सगळी व्यवस्था केली, नाश्त्याची, जेवणाची सगळी व्यवस्था सुंदर पद्धतीनं. इथं आपलं रजिस्ट्रेशन काउंटर आणि तिकडे उबळे साहेबाचं लेक्चर सुरू आहे. म्हणून मला थोडा वेळ मिळाला, त्याला म्हणलं आपण व्हिडिओ शूट करून घेऊ. आपण जाऊन सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये जितके सुंदर फार्म बनलेले आहेत, त्या सुंदर फार्म पैकी अतिसुंदर असा आणखी एक व्हिडिओ आणि हा फार्म तुमच्यासाठी. आता सगळी माहिती सांगितली, गव्हाणी वगैरे फार सुंदर बनवल्यात. तो याचा खर्च किती आला, किती बाय कितीचा आहे? या शेडला मला पूर्ण शेडला खर्च आला 13 लाख रुपये. 40 बाय 80 ला. याच्यात सर्व सामान, सर्व गोष्टी आल्यात. तो शेड मला महागात पडला. तो बोलल्यानंतर मला कळलं की आपण कुठं कॉस्ट कटिंग करू शकतो. त्यामुळे त्यात टीन वापरले, यात सिमेंट शीट वापरले. याला सिमेंट शीट ह्या फुटत नाही, काही नाही. आणि आपल्याला टेम्परेचर वगैरे सर्व. टेम्परेचर मध्ये डिफरन्स किती भेटायला? भरपूर आहे. मला तिथं फॉगर लावावे लागले, इथं नाही लागले. अच्छा, असा डिफरन्स आहे. बरं, आता हे सिमेंटचे मला 2 लाखाच्या झाल्या, ह्या 50,000च्या पूर्ण झाल्या. अरे पण वानरांनी जर उड्या मारल्या तर भस्कन एखाद्या वानर मध्ये 100 15 झोपतात इथे. मग मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. 100 15 झोपले राहतात वरती, नाही फुटत. लोकांची ती कन्सेप्ट क्लिअर झाली. बकऱ्या कोणत्या आहेत, संख्या किती आहे आणि नियोजन कसं चालू आहे? या शेड मध्ये आता 100 उस्मानाबादी जातीच्या शेड्या, ज्या आम्ही सचिन दादाकडनं घेतल्या. जवळपास 8 दिवस झाले. आता शेड्या सेट व्हायला आहेत, त्यामुळे शेड्या बंदिस्त आहेत सध्या. आम्ही यांना 3-4 दिवस सुका चारा दिला. आता आम्ही हळूहळू यांना ग्रीन फॉडर वरती घेतोय. म्हणजे इतके दिवस सुका चाराच होता? 3 दिवस 4 दिवस आम्ही सुका चारा घेतला. आता हळूहळू ग्रीन फॉडर वरती घेतोय आम्ही यांना. बरं, एक कप्पा आहे तुझ्याकडे आता, हा सुंदर. तर ह्या कप्प्याची साईज आणि इथून शेळी उडी मारून बाहेर जाते का एखादी? नाही, त्याचा अनुभव. ही हाईटच तशी बनवलेली आहे 3.5 फुटाची, ज्याच्यावरनं शेळी उडी मारून जाणार नाही. पण जर समजा इथं बोकड चुकून ठेवला, आता माझा शेळी पालनातला अनुभव,
आणि जर एखादी शेळी जर हिटवर आली, त्याला कळाली, तर 5 फुटावरून मी माझा बोकड उडी मारून जातो, 3.5 फुटाला इकडे. तर मग त्यामुळेच ब्रीडर इथे ठेवायला ब्रीडर ठेवायला नाहीच, नाही, अजिबात. ब्रीडर ठेवायसाठी जागा नाही. माझा तो आहे बोकड आणला, तो उडतो या साईडला त्या साईडला जातो. त्याला बाजूलाच त्याला ठेवायचं. हे जे आजूबाजूला साईडला तू कापड लावला, हा सर. तर ह्याचं जे चैन पद्धतीने Pinching. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये याची गरज किती महत्वाची आहे, काय तुझा अनुभव? हिवाळ्यामध्ये आपण रात्री तर ठेवतो, पण आता तुम्हाला वाटतं या शेडमध्ये हवा खूप कमी आहे, आपल्याला दम घुटल्यासारखं वाटतं. हे गरजेचं आहे की दुपारी त्यांना थोडी तरी हवा खेळती राहिली पाहिजे. पावसाळ्यामध्ये मेन आहे, पाऊस आला तर ठीक आहे, जेव्हा पाऊस नसेल तेव्हा उचलून घ्यायचं. कारण शेडी किती आपण एलिव्हेटेड म्हणलं तरी अमोनिया गॅस इथं जमा होते, जमा आणि ती काढणे एकच उपाय आहे, हवा. वरती येतो, ती हवा निघून गेली. हवा निघून गेली पाहिजे. ह्या फ्लोरिंगच्या खाली जमिनीची हाईट किती आहे? 8 फूट आहे. 8 फुटाची ठेवली, माणूस सहजतेने जाऊ शकतो. माणूस ट्रॅक्टर जातो आरामात, इतकी हाईट आहे. खाली गेल्यानंतर दाखवतो, म्हणजे आपल्याला ते नंतर जमा करायला बी तुला त्याच याच्याने केला लेबर कॉस्ट हो. कमी करायसाठी, की ट्रॅक्टर जाऊन डायरेक्टली आपण पाठीने लेंडा काढू शकतो एका Right, right. हा गॅप किती आहे? हा 7 गव्हाणीची रुंदी गव्हाणीची रुंदी 1 फूट आहे. ही 1 फुटाची आहे. 1 फुटाची आहे. हा गॅल्वनाइज कोटिंग वाला कलर कोटेड Color पत्रा वापरला तू. हा. इथं प्लास्टिकचा किंवा फायबरचा वापर नाही नाही. नाही इकडे पण 1 फूट, 7 फुटामध्ये 2 फूट गेलं, 5 फुटाचा 5 फुटाचे गॅप गॅप आहे. आहे. असे किती सेक्शन किंवा किती कप्पे आहेत तुझ्याकडे आता? हे त्याच्यामध्ये 10 कप्पे आहेत, या साईडला 5 आणि या साईडला 5. बरं, आता कॅटेगरी कशी केली तू ह्या शेळ्यांची, या बकऱ्यांची? शेडांमध्ये आता मी अंत्यवेळी काय केलं, ज्याचे शेडा मला जास्त कमजोर वाटतात, ज्या थोड्या ऑफ फीड होऊ शकतात, त्या शेडांना मी वेगळं काढलं. बरं, म्हणजे कोणती मोठी शेड त्यांना मारून चारा खाऊन हाकलू न शकेल, चारा खाते वेळी. त्यामुळे मी त्यांना वेगळं काढलं. ज्या गाभण शेड्या त्या वेगळ्या काढल्या, आणि काही शेड्या गाप टाकाल्यात, तर त्या मग थोड्या वेगळ्या काढल्या की त्यांचं आयु वगैरे करायचं हा, चांगलं वेगळं. त्यांना बाजूला ठेवू. बाजूला केलं. बरं, आता हे नळाची आणि पाण्याची सिस्टीम तुझी फार छान वाटली मला. प्रत्येका शेड गाल्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये एक नळ लावलेला आहे आणि एक टब लावलेला आहे. म्हणजे इतर नाही, याच्यापेक्षा आपण त्याच्यात जाऊया थोडी. त्याच्यात जाऊ. Clarity शेड्या हे असं तोडतात, शेड्या लई बेजार. नाही ते हे जनावर आहे, जात आहे. तर हे वाला इथं पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आहे. रोज आम्ही पाणी चेंज करतो. बरोबर, झालं, हा. पाणी बदलून लिव्हर टॉनिक वगैरे लिव्हर टॉनिक पाण्यामार्फतच? वगैरे पाण्यामार्फतच देतो. जे वॉटर सोल्युबल लिव्हर टॉनिक आहेत आपल्या पाण्यात मिसळणाऱ्या, ते आम्ही वापरतो. कारण 10-15 शेड्या 20 शेड्या आपण कसं लिव्हर टॉनिक पाजू, एवढ्या शेड्या नाही होत पाजून, त्यामुळे डायरेक्ट पाण्याने देणे. शेडच्या बाबतीत थोडस हाईट या बाजूची किती आहे, सेंटरची किती ठेवलेली, सेंटरची हाईट आमची 12.5 फूट आहे, या बाजूची आमची 10 फूट आहे. आणि साईडचा जो पत्रा आहे इथला हा 3.5 फुटाचा आहे. 3.5 फुटाचा पत्रा मारा. तू सगळे स्क्वेअर पाईप वापरलेत. Square. बरेच जण याला सी टाईप चॅनल वापरतात type किंवा channel पोल वापरतात. टाईप वापरतात. हा पोल. तर आय चॅनल, आय चॅनल पण वापरतात, बरोबर. तुझा काय अनुभव आहे? हा स्क्वेअर पाईप योग्य की बाकीच्या सगळ्या गोष्टी, तुला काय? आता ते बनवण्यावरती डिपेंड आहे. ते सगळं आहे, पण तुझ्याकडे 3 शेड आहेत. हो. आम्ही ते विचारणार झालो. नाही मी सांगतो, ते बनवणाऱ्यावरती डिपेंड आहे. आय चॅनल आणि सी चॅनल थोडे महाग येतात त्यांच्यापेक्षा. आम्ही जितक्या कमीत कॉस्ट कटिंग, वेल्डर माझा मित्र आहे, जवळचा मित्र आहे, त्याने मला जितक्या कमीत होत असेल तितक्या कमीमध्ये माल घेऊन तेवढ्या कमीमध्ये तयार करून दिला. स्क्वेअर पाईप वापरा 4x4 याच्यासाठी. आता एवढा लोड आपण उभ्या तरी शेड हलणार नाही, शेड तुटणार नाही. 10-15 वर्ष माझे निघतात या शेडमध्ये. त्या फ्लोरिंग मधून लेंडी व्यवस्थित पास होते का? व्यवस्थित पास होत्या. तुम्हाला इथं एकदा अजूनपर्यंत झाडू मारलेला नाही शेड आणल्यावर तेव्हापासून. आम्ही म्हणजे 1.5 वर्षात कधी झाडू नाही मारला, कधी झाडू नाही मारला. डायरेक्ट जाते, डायरेक्ट जाते. आणि स्प्रे पंप गन एखाद्या वेळेस धुवून काढत असाल ना? आम्ही डायरेक्ट दवाई मारून देतो. सायपरमेथ्रिन जे क्लीनर लिक्विड आहे ते मारून देतो, म्हणजे ते पूर्ण किडे वगैरे राहतात. आता ब्रीडच्या बाबतीत तुझा अनुभव कसा आहे, की ब्रीड कोणकोणती, आणि तुला उस्मानाबादीच का एवढी महत्वाची वाटायली? ब्रीड याच्यासाठी मला उस्मानाबादी शेळी, मला गावरान शेळीवरती काम करायचं आधीपासून. मला एक्झॉटिक जे अॅनिमल आहेत, बीटल, सिरोही, जमनापारी, त्यांच्यावरती काम नव्हतं करायचं. मी गावरान शेळीमध्ये मग मला ही शेळी वाटली की जी आपल्याला भेटू शकते, कारण संगमनेर आणि बिरारी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. सकाळ सायंकाळ म्हणून आमच्याकडे 8 लिटर दूध होतो आता या शेळ्यांचा. म्हणजे दूध पण देतोयस तू शेळ्यांचं? शेळ्यांचं दूध काढतोय आम्ही, चहा लावतो, घरी प्यायला होतो, पिल्लांना होतो पाजायला, आणि डेलीवर पण देतो. पहिल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्या पिल्लांना पाजायला बॉटल फिडिंग तू बॉटल फिडिंग ज्यांना कमी वाटतं शेळ्यांचा आणलेल्या त्यांचं दूध त्याचं त्यांचा फिडिंग वगैरे सर्व सुरू आहे, कॉन्सन्ट्रेट वगैरे. बरोबर, चालतं. आता थोडंसं फिरून त्या शेडकडे जाऊ. आणि विशेष म्हणजे इथं ट्रेनिंग प्रोग्राम लावलाय, उबळे साहेब कसं शिकवायले ते पण तुम्हाला दाखवतो. तो मुख्य शेड आता सध्याच्या जनावर हा जुना शेड आहे. याला खर्च किती आला होता हा पत्र्याचा आणि याचा गॅप? त्या टाइमला माझा पत्र्याकडून 15 लाख रुपये जवळपास खर्च आला होता. याला साईज सेम आहे? साईज सेम आहे, पण याला जास्त खर्च आला. फक्त हाईट थोडी कमी ठेवली होती. आता याची हाईट किती होती त्यावेळेस? 5 फूट होती, आता तो 4.5 फुटावरती आला. आणि हा लाकडी फाळ्यांचा होता. हा पूर्ण. याला थोडा मेंटेनन्स आहे. 3-4 वर्षात त्याला मेंटेनन्स होतो. पाट्या तुटणं सुरू होतात 4 वर्षाच्या नंतर, 5 वर्षाच्या नंतर. समज बाबळीची जर गाभाटीची पाठी मिळाली तर मग काय तेवढं हे नाही. आता इथं किती संख्या आहे वरती? 100 शेळ्या. याच्यात 100 शेळ्यांची संख्या आहे.
आणि हाईट याची पण सेम सेम तशीच, आहे हाईट, सेम 12.5 आणि बाजूला 10. फक्त खालची हाईट थोडीशी कमी ठेवलेली आहे. खालच्या त्यावेळी समजलं नाही त्यामुळे थोडी कमी रेट, त्याच्यात थोडी सुधारणा केली, मग त्याच्यात थोडीशी हाईट वाढवली होती. सुधारणा केली थोडी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं, NLM मध्ये पहिला टप्पा सबसिडीचा मिळालेला आहे. मिळालेलं आहे. काय परेशानी किती झाली होती बरं NLM ला? 2-2.5 वर्ष लागली NLM साठी. घरदार गिरवी ठेवा लागतं, बँक अशी लोन देत नाही. माझा फार्म रनिंग मध्ये होता, त्याच्यामुळे बँकेला मला दिला. हा, पण लगेच त्याच्यात जेवढं तुम्ही लोन घेता तेवढं बँक कोलॅटरल मागतं. ते फक्त पॉलिटिशियन लोकांना भेटतं, आपल्याला नाही भेटत. आपण शेतकरी आहोत. आता तू मिळवलं ना, मी मिळवलं ते सांगतो. असं कसं म्हणू शकतो की त्यांना मिळतं? तू मिळवलं ना, तू पॉलिटिकल आहेस का? 2.5 वर्ष लागतात. माझी मम्मी गव्हर्नमेंट ड्युटीवरती आहे, हा. त्यामुळे मला बँकेने थोडा सपोर्ट केला. जर कोणता साधारण व्यक्ती किंवा शेतकरी गेला त्याला भेटणार NLM, नाही. मी इथं तू म्हणला तो मुद्दा मी क्लिअर करतो थोडासा. बघा, NLM चा मुद्दा कसा आहे, तुम्हाला 1 कोटी रुपये फंडिंग करायचं आणि हा नॅशनल लाईव्हस्टॉकचा ॲनिमलच्या विस्तारासाठी किंवा वाढ विकासासाठीचा करायचा प्रयत्न आहे. ब्रीड डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तेवढी कॅपेबिलिटी असली पाहिजे. आणि बँक इथं तुम्हाला 35% लोन करते. कुठलीही बँक तारण असल्याशिवाय कर्ज देण्यासाठी एकदम पुढाकार घेत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तारण द्यावं लागेल. मग तुम्ही मेडिएटर काही बी घ्या, तुम्ही FD असतील, तुमची एखादी प्रॉपर्टी असेल किंवा तुमचं एखादं हाऊसिंग म्हणा, NA प्लॉट असेल किंवा कुठलीही समथिंग, तर ती तुम्हाला 35 लाखापुरती देणे. मग शासन बी तर तुमची जर एवढी तयारी आहे तर शासन तुम्हाला 50% सबसिडी देते. तर बरं एवढीच नाही, मग लोक म्हणत असेल मग आम्हाला 1 कोटी नको, तर PMEGP CMEGP आणि आहेत आपल्याकडे. हे मुद्दाम याच्यामुळे सांगतोय, हा जो प्रकार आहे PMEGP CMEGP किंवा हे योजना, तर हा प्रकार तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी हे प्रोग्राम लावलेत. इकडे ये थोडंसं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात यायलो दर रविवारी. आणि आता हा 5वा हे भंडाऱ्याला ट्रेनिंग सुरू आहे. इथं जवळपास 1,200ची नोंदणी झालेली आहे. 250 धुळ्याला 350 लोकांची नोंदणी होती. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात येतोय. आता अमरावती, त्याच्यानंतर तुमचा नेवासा, सांगली, अहमदनगर, आपलं अहिल्यानगर, ह्या सगळ्या जिल्ह्यात येतोय. तर त्याच्यामुळं हा एक प्रयोग आहे. उबाळे साहेब सरकारी योजनेची माहिती सांगत आहेत आणि ऑडियन्स बसलेला आहे. हा आधुनिक शेतीचा उपक्रम आहे, कारण असे जे विद्यार्थी आहेत किंवा आपले जे मित्र आहेत यांनी ह्या क्षेत्रामध्ये इतकं चांगलं काम केलेलं आहे. म्हणून हा अट्टाहासानं हा सुरू करतो, हा केलेला प्रयत्न आहे. रविवार सगळे चालू येतं आणि तुझ्यासारख्या लोकांचं संघटन होतं. आता भंडाऱ्याचा सगळा जो हा आजूबाजूचा परिसर, हा वैभव आणि त्याचे मित्र, त्याच्यानंतर आमचे वेटरनरीवाले, ते तुझ्याकडं नेहमी येत राहतात. कारण असे जे माणसं घडतायत, तर हे सगळी फार महत्त्वाची आहेत या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळं हा प्रयत्न आहे. तुम्हीही या क्षेत्रामध्ये पुढे या आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील अजून बी, तर ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही भेटायला या. सर्टिफिकेट वगैरे तर आपण देतोयच, परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा अनुभव जो वैभव सारखा मुलगा कित्येक वर्षापासून करला, त्याचं अख्खं कुटुंब त्याला या क्षेत्रामध्ये सपोर्ट करते. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ॲनिमल हजबंड्री हा प्रत्येकाचा विषय नाहीये, पण ज्याच्या मनामध्ये आलाय त्याला हा केल्याशिवाय करमत पण नाही. कारण बाकीचं आयुष्य त्याला फिकं वाटतं. शेळीपालन, कुक्कुटपालन असं आहे, एक तर कोणाच्या डोक्यात येत नाही, ज्याच्या डोक्यात आलंय त्याच्या डोक्यातून ते निघत नाही. त्याच्यामुळे हे टिकवायचं असेल, हे पोसायचं असेल, तर अशाच कुटुंबाचा हा आधुनिक शेती परिवाराचा एक प्रयत्न आहे सगळ्याला एकत्रित करायचा. तुम्ही ज्या कानाकोपऱ्यातून असाल कनेक्ट होत राहा. संपर्क त्याचाही दिलाय आणि माझाही दिलाय. तुम्हाला काही याच्यात अडीअडचणी संदर्भात विचारायचं आहे तर मला संपर्क करा. भेट द्यायची, माहिती घ्यायची तर त्याला संपर्क करा. धन्यवाद.